नमस्कार, मी डॉक्टर अजय वसंत रोटे. मी कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे आणि बजाज पल्स या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपण आपल्या कमलनयन बजाज रुग्णालयातल्या काही तज्ज्ञ डॉक्टर मंडळींची मुलाखत घेऊन त्यांच्याकडनं काही महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिजित जोशी, जे कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये पूर्ण वेळ बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अभिजित जोशी अत्यंत प्रख्यात बालरोग तज्ज्ञ आहेत आणि मागील 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून त्यांनी बालरोग संबंधित कार्य केलेलं आहे. अनेक रुग्णांना यशस्वीरित्या त्यांनी उपचार केलेला आहे. नमस्कार डॉक्टर अभिजित, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आज आपण काही लहान मुलांच्या आरोग्य समस्या विषयक काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मला असं विचारायचं आहे की आपण मागच्या दशकांमध्ये जे लसीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या आजारांपासून लहान मुलांचं संरक्षण झालेलं आहे. तर असे कुठले आजार आहेत जे आपण लसीकरण करून ज्याच्यापासून बालकांचं संरक्षण करू शकतो? लसीकरण हे शक्यतो आपण 1 ते 5 वर्ष वयोगटाला आपण सुरुवातीला गृहीत धरलं होतं आणि 1 ते 5 वर्षांमध्ये बालमृत्यू दर रोखण्यासाठी लसीकरण हे फार प्रभावी माध्यम आहे. सर्वांना माहितीच असेल की आपण जे संसर्गजन्य आजार आहेत, जे जीवघेणे आहेत, तर त्याचं आपण बऱ्यापैकी प्रोटेक्शन केलेलं आहे. त्याचं आपण प्रिव्हेंट केलेलं आहे. तर त्यापैकी सगळे महत्त्वाचे म्हणजे पोलिओ आहे असो किंवा ट्युबरक्युलोसिस असो, क्षयरोग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात, हे सगळे जीवघेणे आजार आहेत. नंतर आपण समजा आता टायफॉइड हा आजार घेतला, टायफॉइड हा जीवघेणा ठरू शकतो. त्याचप्रकारे काही विषाणूजन्य जे संसर्गजन्य आजार आहेत, जसं गोवर आहे किंवा कांजण्या आहेत किंवा रुबेला आहे, या सगळ्याचं आपण प्रिव्हेन्शन या लसीकरणाच्या माध्यमाने करू शकतो. आता आपल्याकडे ह्या आजारांचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे की त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आधी हे जे आजार आहेत ज्याच्यामुळे बाळ मृत्युमुखी पडत होते, आता त्याचं अगदी प्रमाण अतिशय कमी, नगण्य प्रमाण असं आहे. तर आपल्याला त्यावरून कळेल की हे किती प्रभावी आहे. आता तुम्ही मागील काही वर्षांपासून आपण जी कोरोनाची साथ जी लक्षात घेतो, ती करोना हे आपण हे एवढं इथं आपण राहू शकलो किंवा आपण त्याचं व्यवस्थित आपण त्याचा करू शकलो, हे कशामुळे झालं की हे फक्त आणि फक्त लसीकरणामुळे. त्यामुळे फक्त मुलांमध्येच नाही, तर आता मी असं म्हणेन की फक्त मुलांमध्येच लसीकरण आहे असं जो आपला समज असतो तो आता तसा नाही राहिलाय. आता ॲडोलसंट म्हणजे पौगंडावस्थेमध्ये असलेली मुलं किंवा इव्हन वृद्धावस्थेत असणारे लोक, त्यांचं पण आपण लसीकरण सध्या चालू केलेलं आहे. सर्वांनी पाहिलंय की काही माध्यमांवर, जसं काही माध्यमांतून वगैरे जसे आपण सेलिब्रिटीज वगैरे प्रमोट करतात, तसं सिनियर लोकांनी पण स्वतःचं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे, जे की जीवघेणे ठरू शकतात. पण लसीकरण हे सर्वांनी लक्षात ठेवावं की हे आजाराशी कुठलेही संसर्गजन्य आजार असो, आता काही आपण जे संसर्गजन्य नाही आहेत, आता ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो, आता जसं सर्वायकल कॅन्सर आहे, तर त्यासाठी प्रभावी लस आलेली. तर सर्व मुलींनी जे विवाहपूर्व मुलींनी समजा 9व्या वर्षापासून ते पुढील ह्याच्यापर्यंत मुलींनी सुद्धा सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भविष्यातही अजून काही लसी आहेत ज्या पाईपलाईनमध्ये आहेत. समजा आपण असं जसं डेंग्यू व्हायरसचे वॅक्सिन असं म्हणू शकतो, किंवा आता माझ्या कानावर आले की ते HFMD म्हणजे हँड फूट माउथ डिसीज, याची पण एक लस येण्याची शक्यता आहे. अशा बऱ्याचशा लसी येण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा, जेणेकरून आपल्या समाजामध्ये जे आजाराचं प्रमाण आहे ते कमी करण्यास मदत होईल. आणि या सर्व प्रकारचे लसीकरण योग्य वेळेस आणि सायंटिफिक पद्धतीने करण्याची सुविधा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आहे. आपण नियमित स्वरूपामध्ये ते सांगण्यासाठी की आपल्याकडे ह्या लसीकरणाची सुविधा सरकार तर देतच आहे, पण काही जे आवश्यक जे लसी असतात, जे आम्ही पॅरेंट्सशी बोलून डिस्कस करतो की ही लस देण्याची गरज आहे का, किंवा काही पर्टिक्युलर विभागामध्ये जसं आता मेनिंगोकोकल काही आउटब्रेक असेल वगैरे, तर तिथे आपण मेनिंगोकोकल वॅक्सिन देतो, किंवा जॅपनीज बी एन्सेफलायटिस आहे तिथे आपण जॅपनीज बी एन्सेफलायटिस देतो. हे तर ह्या सगळ्या लसीची सोय आम्ही कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. इथे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. कुठलीही काही आपल्याला शंका असेल तर लसीकरणासंदर्भात आपण डॉक्टर जोशी यांना किंवा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये संपर्क करू शकता. दुसरा एक मला याच्यातला असा आपल्याला विचारायचं आहे डॉक्टर अभिजित, की मुलांमध्ये बरेचदा आता आपल्याकडे अत्यंत प्रगत असं
लहान मुलांसाठीचा ICU आहे, लहान नवजात शिशूंसाठीचं पण ICU आहे, त्याच्यामध्ये बरेचदा बालक ॲडमिट असतात असं दिसतात. तर असे कुठले आजार आहेत की ज्याच्यामुळे बालकांमध्ये इतका गंभीर आजार होतो की त्यांना आपल्याला ICU मध्ये ॲडमिट करावं लागतं? बालकांमध्ये होणारे गंभीर आजारांची यादी खूप लांब आहे. जसं सिनियर म्हणजे मोठ्या म्हणजे जे ॲडल्ट्स असतात, ॲडल्ट्समध्ये जसं आजारांचं प्रमाण आहे त्याहीपेक्षा जास्त मुलांमध्ये गंभीर आजारांचं प्रमाण जास्त आहे. आता ही आजार वेगवेगळ्या संस्थांशी आपण त्याचं वर्गीकरण असं केलं, समजा आपण म्हटलं की CNS म्हणजे कसं आहे की CNSशी निगडीत म्हणजे आता समजा मेंदूचे आजार आहेत किंवा जसं मेंदूचं इन्फेक्शन आहे किंवा काही आजारांमध्ये हे होऊ शकतं की मेंदू बाधित होऊ शकतो किंवा बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मेंदूचे आजार आहेत तर हे जीवघेणे ठरू शकतात. तसेच काही GBSचं तुम्ही ऐकलं असेल, मागे काही वर्षांपासून म्हणजे आता GBSची साथ सुरू झालेली आहे, तर GBS सुद्धा जीवघेणा ठरू शकतो. तर त्याच्याशी निगडीत समजा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. हृदयाशी संबंधित आजार आता आपल्याकडे मी असं सांगू इच्छितो की आपल्याकडे हृदय रोग तज्ज्ञांची टीम आहे आणि या टीम आम्ही त्या आजारांचं निदान करणं म्हणजे हृदयाचे जे कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतो आपण, आता त्यामध्ये सायनोटिक हार्ट डिसीज असतात, असायनोटिक हार्ट डिसीज म्हणजे बाळ निळं पडणं किंवा हे असतात, तर त्याचं ताबडतोब निदान आपल्याकडे होऊ शकतं आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय आहे ती आपण चालू करू शकतो. किंवा काही जे आजार आहेत जे हृदयाशी संबंधित आहेत म्हणजे बाळाचं वजन न वाढणं, बाळाला वारंवार श्वसनाचे विकार होणं, बाळाचं दम लागणे वगैरे हे जे असतात हे आपण त्यातूनही आपल्याला बरेचदा हृदयाशी संबंधित आजारांचं निदान होऊ शकतं. किडनीचे आजार आहेत, आता आपल्याकडे पूर्ण टीम आहे म्हणजे किडनीचे सगळे किडनीविषयक ज्या काही मॅक्सिमम जी ट्रीटमेंट असते जसं हिमोडायलिसिस आहे, पेरिटोनियल डायलिसिस आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अँटीनेटल डायग्नोसिसपासून तर ते आपण नंतर मुलांमध्ये जे किडनीचे आजार आढळतात तर ते आपण त्याचं निदान ताबडतोब करू शकतो आणि त्याच्या पुढील ट्रीटमेंट करू शकतो. आता आपल्याकडे बऱ्याचदा बाहेरून पेशंट येतात की जे बाल रुग्ण असतात पण त्यांना किडनीचा आजार इतक्या प्रमाणात वाढलेले असतात. त्यावेळेला बजाज हे असं रुग्णालय आहे की जिथे आपण अशा प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली देऊ शकतो म्हणजे ऑल टाईप ऑफ रेडिओन्यूक्लाइड स्कॅनपासून आपण सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे मला कधी असं आय एम फॉर्च्युनेट म्हणजे की मी इथं मला काम करायची संधी मिळते. अजूनही बाकी संस्थांशी निगडीत जे काही आजार आहेत ते आपण त्याचे इथं सगळ्याच गोष्टी एका छताखाली आपण करू शकतो. खऱ्या अर्थाने कमलनयन बजाज परिपूर्ण रुग्णालय आहे ज्याच्यामध्ये एका छताखाली सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. दुसरं, बालकांना होणारे काही त्रास किंवा आजार ते शब्द ऐकले की त्यांच्या पालकांना त्याची खूपशी काळजी वाटायला लागते. अशा 3 गोष्टी, एक म्हणजे बालकाला ताप आल्यानंतर झटके येणे, फिट्स येणे, दुसरं त्याचं जेव्हा बाल दमा असं त्याचं निदान केलं जातं आणि तिसरं बाल संधिवात लहान मुलांमध्ये. तर हे 3 याच्यामध्ये पहिला प्रश्न त्यांच्या मनात येतो की हे आयुष्यभर राहील का? तर या संदर्भात कसं मार्गदर्शन कराल? आपण सुरुवातीला तापामध्ये येणारे झटक्यांबद्दल बोलू कारण ही खूपच कॉमन गोष्ट आहे की आजकाल आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये किंवा आपल्या माहितीतल्या सगळ्या मुलं म्हणतात की हे तापात येणारे झटके आहेत. तर त्याच्याबद्दल जशी माहिती असायला पाहिजे किंवा त्याचं काय करायला पाहिजे तर ह्याची बऱ्याचदा पालकांना माहिती नसते. तर मला असं सांगावं वाटतं की हे कॉमनली आपल्या घरामध्ये होऊ शकतं आणि हा जीवघेणा आजार नाही आहे हे लक्षात ठेवायचं. साधारण तापामध्ये येणारे जे झटके आहेत ते 6 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत आपण हा वयोगट आपण त्यामध्ये आपल्याला अपेक्षित असतो, गृहीत धरतो की यामध्ये येणारे ताप, आता ह्याच्यामध्ये हे तापाच्या सुरुवातीला येणारे असतात झटके म्हणजे हे ताप अगदी खूप वाढल्यानंतरच येतील असं नाही की जे तापाची सुरुवात असेल तर झटके येतात आणि हे झटके साधारण आपण कधी नॉर्मल म्हणतो की समजा 5 मिनिटापेक्षा ते झटके कमी वेळात जर झटके येत असतील किंवा दोन्ही बाजूला झटके येत असतील त्याच्यानंतर बाळ हे काय थोड्या वेळासाठी बाळ झटक्यानंतर थोडंसं निश्चित पडून राहत असेल पण नंतर ॲक्टिव्ह राहत असेल आणि ह्याचा कालावधी आणि एका दिवसा समजा तो झटका आला आणि लगेच 24 तासामध्ये दुसरा झटका आला तर त्याला आपण नॉर्मल नाही कन्सिडर करत किंवा 6 महिन्यामध्ये 3दा झटके आले तर आपण हे त्याला नॉर्मल नाही कन्सिडर करत. आता ह्या झटक्यांचं प्रमाण हे समजा त्या घरामध्ये त्याच्या आधीच्या भावंडांमध्ये जर हे झटक्याचं जी सुरुवात म्हणण्यापेक्षा आधी जर झटके येऊन गेलेले असतील तर ते झटके येणाऱ्या ह्याच्यामध्ये होण्याचं प्रमाण 20% वाढतं. आता ह्याची मॅनेजमेंट, आता हे तुम्हाला घाबरून टाकण्यासारखं दृश्य असतं की तापामध्ये बाळ झटके येत आहेत, तोंडाला केस आलेला आहे, डोळेवर हे केलं तर त्यामध्ये सुरुवातीला करायची उपाययोजना म्हणजे घाबरून न जाता
ताबडतोब कपडा ओला करणे आणि त्याच्यामध्ये बाळाला गुंडाळणे किंवा अंग पुसून काढणे हे सगळ्यात आधीचं आहे. त्यानंतर आता काही स्प्रे अवेलेबल आहेत ज्याच्यामुळे आपण ताबडतोब ते झटके आपण तिथल्या तिथं थांबवू शकतो. तर ते स्प्रे अवेलेबल आहेत. तर तसं स्प्रे नाकामध्ये मारणे, हे बाळाला एका अंगावर झोपवणे जेणेकरून बाळाला उलटी होऊन ती श्वासनलिकेमध्ये जाऊन बाळाच्या जीवाला धोका होऊ नये ही काळजी घेणे आणि हे सगळं करून तुम्ही झटके थांबवल्यानंतर मग डॉक्टरांकडे घेऊन जाणे. आता डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो की यात घाबरू नका, पण एक आहे की त्याला हे पण नाही करायचं, म्हणजे दुर्लक्ष पण नाही करायचं, कारण कधी कधी काही ह्याच्यामध्ये तुम्हाला ते मेंदू ज्वर आहे की नाही हे तपासणी करून ठरवणं अतिशय महत्त्वाचं असतं. जर तुम्ही म्हटलं की काही नाही तापात झटके येतच असतात आणि बाळ जर नंतर सिरियस झालं तर ते जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळे प्रत्येक तापाचा झटका हे तुम्ही व्यवस्थित पाहिलं पाहिजे, दाखवलं पाहिजे, डॉक्टरांनी त्याचं निदान केलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट ठरवायला पाहिजे. दुसरा प्रश्न होता, तुम्ही जे सांगितलं की मी बालदमा जे तुम्ही सांगितलं, तर बालदमा सुद्धा असं म्हणलं जातं की हा काय बालदमा आहे. आता बालदमा म्हणजे नेमकं काय? बालदमा यासाठी बालदमा म्हणतो आपण की सुरुवातीला पासून ते 5-6 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये व्हायरल रेस्पिरेटरी इन्फेक्शन, व्हायरल इलनेसेसचं प्रमाण खूप जास्त आहे. आता त्यामध्ये बरेचसे हे आहेत की जसे जसे मुलं मोठी होतात तसं तसं ते त्यांची इम्युनिटी वाढते, प्रतिकारशक्ती, पण कमी वयामध्ये प्रतिकारशक्ती अजून वाढलेली नसते. तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विषाणूजन्य आजार होऊ शकतात. आता हे विषाणूजन्य आजार झाल्यानंतर ते एक टेंडन्सी असते की ते मुलांना दम लागू शकतो, तर ते त्याला आपण बालदमा असं म्हणतो. तर बालदम्यामध्ये बऱ्याचदा आपण फक्त साधी ट्रीटमेंट असते, समजा तापाचं औषध, खोकल्याचं औषध, पण कधी कधी हे जेव्हा थोडंसं सिव्हिअर गंभीर स्वरूपाचं असतं तेव्हा आपल्याला ते नेब्युलायझेशन किंवा ऑक्सिजन लावणे किंवा ICUमध्ये ॲडमिट करणे, तर ही त्याची हे असते. आणि काही जे बालदम्याचे काही रुग्ण जे असतात हे मोठेपणीसुद्धा त्यांना जर ते इफ दे आर ॲलर्जी प्रोन म्हणजे त्यांना तर ती मुलं मोठी होऊन त्यांना मोठेपणी पण हा दमा असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकजण आम्हाला विचारतात आता हे बालदमा आहे तर हा पुढील आयुष्यामध्ये दमा राहील का? तर आम्ही सांगतो त्याचं प्रमाण खूप कमी असतं, पण तुमच्या घरात किंवा त्याला जर ॲलर्जी असेल, ॲलर्जी कॉम्पोनंट, तर मग आपण हे पुढे सुद्धा एखाद्या वेळेला राहू शकतं. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट ही बालरोग तज्ज्ञाकडे करून घेतलेली जास्त चांगली असू शकते आणि ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतात. तिसरं तुम्ही जे सांगितलेलं आहे बाल संधिवात हा आजार, आता आपल्या सगळ्यांची अशी एक धारणा असते की संधिवात हा म्हातारपणी किंवा मोठेपणी होणारा आजार आहे, पण असं नाही आहे. कारण आता आम्ही अशा बरेच केसेस पाहतो की आपण त्याला ज्युव्हेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस असं म्हणतो. तर ज्युव्हेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिसची म्हणजे 16 वर्षाखालील मुलांमध्ये होणारे संधिवात. आता ह्याची एक मोठं वर्गीकरण आहे त्याचं, म्हणजे मल्टिपल जॉईंट्स जेव्हा इन्व्हॉल्ड असतात, जेव्हा 4 किंवा त्यापेक्षा 5 किंवा त्यापेक्षा जास्त जॉईंट, त्याला आपण पॉलीआर्टिक्युलर म्हणतो. 4 किंवा त्यापेक्षा कमी जॉईंट्स इन्व्हॉल्ड असतील तर त्याला आपण ऑलिगो आर्टिक्युलर, म्हणजे 1 सांधा 2 सांधे असं जेव्हा हे असतं तर त्याचं वर्गीकरण असतं आणि त्या वर्गीकरणाप्रमाणे पुढे ट्रीटमेंट त्याची ठरते. काही याच्यामध्ये खूप दिवसाचा न कमी होणारा ताप असतो, आपण त्याला इन्फेक्शन म्हणून ट्रीट करत असतो. पण बऱ्याचदा असं होतं की आपण इन्फेक्शनची ट्रीटमेंट नसल्यानंतर ते नातेवाईक काळजीत पडतात आणि मग ते मुलाला कुठं घेऊन जातात. मग अशा ह्याच्यामध्ये तो दुसराही आजार ठरू शकतो, जसं की संधिवाताचे काही वेगळे प्रेझेंटेशन्स असतात, म्हणजे ते वेगळ्या प्रकारे तुम्हाला दिसू शकतात. तर त्याची ट्रीटमेंट, त्याचं निदान होणं अतिशय गरजेचं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आम्ही इथे रुमॅटॉलॉजी क्लिनिक आम्ही इथे लवकरच आम्ही सुरू करणार आहोत आणि आम्ही तसं कामही सुरू केलेलं आहे. तर रुमॅटॉलॉजी म्हणजे संधिवाताशी, बाल संधिवाताशी निगडीत जे काही आजार आहेत तर त्याचं आपण निदान, त्याची ट्रीटमेंट आणि त्याचं पेरेंट्सचं काउन्सिलिंग, तर ह्याची सर्वांमध्ये जागृती जाणीव व्हावी यासाठी आम्हाला हे वाटतं की हे माध्यम चांगलं आहे. या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आपण सांगितलं डॉक्टर अभिजित. आणखीन एक शेवटची गोष्ट मला आपल्याला विचारायची, वेळेअभावी आपण जास्त चर्चा नाही करू शकत. आजकाल असं लक्षात आलेलं आहे की लहान मुलांमध्ये टाईप 1 डायबिटीज ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे एक असं होतं की 7-8 वर्षापूर्वी त्याचं प्रमाण 5% होतं, आता ते 10%च्या पुढे गेलंय. तर याबद्दल काय माहिती द्याल? नाही, टाईप 1 डायबिटीज, आता मुलांमध्ये डायबिटीज होतो का इथूनच सुरुवात असते. तर हा डायबिटीज आम्ही 3-4 महिने 6 महिन्याच्या बाळांमध्ये पण पाहिलेला आहे. त्याचं वेगवेगळं प्रेझेंटेशन असतं, म्हणजे की बाळ जास्त प्रमाणामध्ये दूध प्यायला लागतं किंवा पाणी जास्त प्यायला लागतं, लघवी वारंवार होते, बाळाचं वजन कमी व्हायला लागतं.
तेव्हा आमच्या मनामध्ये कधी कधी मोस्ट ऑफ द टाइम आमच्याकडे ते क्रिटिकल बेबीज म्हणून बऱ्याचदा आमच्याकडे येतात. तेव्हा आम्ही जेव्हा तिची साखर तपासतो तेव्हा ती खूप वाढलेली असते, लघवीमध्ये किटोन्स असतात, लघवीमध्ये शुगर असते. अशा वेळेला हे बाळ सिरियस होऊन जर निदान नाही झालं तर ते दगावू पण शकतं. त्यामुळे ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी की कुठल्याही गंभीर आजारामध्ये डॉक्टरांकडे नेणं किती आवश्यक आहे. टाईप 1 डायबिटीज ह्याचं कारण जरी आपल्याला फारसं कळलेलं नसलं तरी ते कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन्स त्याच्याशी असं बऱ्याचशा थेरीज आहेत की व्हायरल इन्फेक्शन नंतर त्या अँटीबॉडीज ऑटो अँटीबॉडीज तयार होतात. मग पँक्रियाजवर त्याची क्रिया होते आणि पँक्रियाजमधून जे इन्सुलिन तयार होतं त्याचं प्रोडक्शन कमी होऊन जातं. म्हणजे तुमच्या शरीरात इन्सुलिनच जर तयार होत नसेल तर तुमच्या खाल्लेलं किंवा तुम्ही शरीरामध्ये जी शुगर तयार होते तर ती शुगर वाढतच जाणार. तर अशा वेळेला एकच उपाय असतो आणि ते म्हणजे बाहेरून तुम्ही इन्सुलिन देणं. तर हे कुठले त्याला काही आता पालकांची अशी अपेक्षा असते की एवढ्या छोट्या बाळाला काही औषधं गोळ्यांच्या रूपात त्याची ट्रीटमेंट व्हावी, पण तसं नाही होत. कारण तुमच्या शरीरामध्ये जी गोष्ट बनत नाहीये आणि ती प्रथिनाच्या स्वरूपात असते तर ती तुम्ही तोंडाने नाही देऊ शकत, कारण ते तोंडाने दिल्यानंतर आपल्या जठरामध्ये त्याचं विघटन होऊन जाईल. त्यामुळे इन्सुलिन हे फक्त आणि फक्त इंजेक्शनच्या स्वरूपात असतं आणि ते सुरुवातीपासून मुलांना देणं गरजेचं असतं. आणि इंजेक्शनच्या जरी स्वरूपात असलं तरी आम्ही आता हजारो मुलांना आतापर्यंत पाहिलेलं आहे की जे अगदी रेग्युलरली इन्सुलिन घेतात आणि त्यांचं पुढे वाढ आणि त्यांचं सगळं व्यवस्थित पुढचं आयुष्य, वैवाहिक आयुष्य, नंतरचं सुद्धा आयुष्य व्यवस्थित होतं. त्यामुळे टाईप 1 डायबिटीज हा मुलांमध्ये आढळणाराही आहे. जरी आजकाल पौगंड अवस्थेत म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर टाईप 2 डायबिटीज सुद्धा आता आजकालच्या जीवनशैलीमुळे, बैठ्या जीवनशैलीमुळे किंवा आपण मोबाईलचा अतिरेक आहे किंवा खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, ह्या सगळ्याचं या गोष्टीमुळे टाईप 2 डायबिटीजचं प्रमाण पण मुलांमध्ये सुद्धा दिसायला सुरुवात झालेली आहे. मुलांमध्ये जसं तुम्ही म्हणाला टाईप 1 डायबिटीज जो संपूर्णपणे इन्सुलिन त्यांना जीवनावश्यक आहे, किंवा टाईप 2 डायबिटीज ज्याला लगेच इन्सुलिन लागेल असं नाही, किंवा एक हायब्रिड डायबिटीज पण आजकाल बघायला मिळतो ज्याच्यामध्ये टाईप 1 आणि टाईप 2 दोन्हीचे आपल्याला गुणधर्म दिसतात. पण जेव्हापासून इन्सुलिनचा शोध लागला मागच्या 100 वर्षामध्ये असंख्य बालकांचे प्राण इन्सुलिनमुळे वाचलेले आहेत. आणि इंजेक्शन घेण्याच्या नवीन ज्या पद्धती आहेत, पेन स्वरूपामध्ये इन्सुलिन पंप आहे, या सगळ्या अत्याधुनिक पद्धती सुद्धा आपल्याकडे त्याचं मार्गदर्शन आणि उपलब्धता ही दोन्ही कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आहे. त्याच्यामुळे घाबरून न जाता योग्य ते उपचार करणे सल्ल्याप्रमाणे, आणि त्याच्यामुळे आपल्या बालकाचं आयुष्य चांगलं आपण करू शकतो, याच्यात काही शंका नाही. डॉक्टर अभिजित, आज आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप महत्त्वाची माहिती दिली, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.